नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आज काय दाखवत आहे तुम्हाला. तर हे आहे मेंढीच्या केसांचं अंथरूण, ज्याच्यामुळे खूप फायदे असतात. म्हणजे ज्यांचं काही कंबर दुखते, हातपाय दुखतात, तर त्यांना हे अगदी उपयोगात पडतं. तर हे बघा, मी एकावर एक 2 टाकलेले आहेत, कारण ते खूपच पातळ झाले होते म्हणून मग 2 टाकून घेतले. त्यानंतर मी त्यांना एक कवर शिवलेलं होतं, म्हणजे 4-5 वर्षापूर्वी शिवून ठेवलं होतं. पण मग त्याच्यामुळे काय होतं, एकदम पातळ ते आहे, तर त्याच्यातून केस हे टुचायचे थोडेफार. मग त्याच्यासाठी मी म्हटलं चला आता हे वॉश करून व्यवस्थित मग मी याला धुवून घेतलं आणि मग त्याला डायरेक्ट स्टिच करून टाकलं. म्हणजे डायरेक्टच त्याला असं घालून त्याला शिवून घेतलं, म्हणजे ते आता निघणारच नाही. आणि यावरती मला 2 कवर शिवायचे आहे, ते हे साडीचे. तर बघा, 2 कवर यासाठी शिवते आहे की जेणेकरून याच्यातले जे केस आहेत बारीक बारीक आणि ते टुचू नये, यासाठीच मी शिवते आहे. आणि बघा, त्याचा खूप उपयोग होतो आणि आमच्या घरामध्ये नेहमी वापरलं जातं. जर कुणाला मिळत असेल तर नक्की घ्या. आपल्या घरामध्ये जे कोणी असतील त्यांना हातपाय दुखायचा त्रास त्याच्यासाठी. आणि बघा, इथं ज्ञानेश आणि भूमी मोबाईल घेऊन आले आणि ते खेळत होते. इधर देखो, हाय करो। अब और बनाओ। कितना बनता है हमें बताओ। भूमी तिकडनं आल्यानंतर लगेचच मी काय करते आहे ती लागली बघायला. तर बघा, मी अशा प्रकारे आधी बंद शिवलेले होते, तर ते बंद मी बांधून घेतले. त्यानंतर मग त्याला स्टिच केलं आणि हे करण्यासाठी मला पूर्ण दिवस गेला. म्हणजे माझा स्वयंपाक झाला आणि दुपारची कामं, जेवणं वगैरे झाली. त्यानंतर दुपारी मुलांना घेऊन आली. 2 ते 4 वाजेपर्यंत मला हेच पुरलं, कारण याची जी केस आहे त्याच्यातली जी धूळ आहे ती फार खाली पडते. याआधी मी त्याला गच्चीवरती टाकलं होतं, चांगलं उन्हामध्ये 2 दिवस वाढवलं आणि काठीने ठोकून घेतलं होतं, म्हणजे त्यातली धूळ, जे काही जे कुचकट वास येतो ना, तो निघून जाईल यासाठी. त्यानंतर मी ही प्रोसेस करते आहे, तरीसुद्धा त्यातली बारीक बारीक काहीतरी धूळ पडतच होती. आणि कसं आहे, जुनं झाल्यानंतर त्याचं थोडंसं घाण ही पडतेच. तर आपण त्याच्यासाठी सेफ्टीसाठी याला 2 कवर शिवत आहोत. तर हे झालं होतं पहिलं व्यवस्थित. आणि त्यानंतर मला एक साडीचं आणि एक मी कापड आणलेलं आहे, त्याचं सुद्धा शिवायचं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवतेच आहे. आणि हे करण्यासाठी मी कधीचा विचार करत आहे, 2-3 महिन्यापासून. तर म्हटलं चला, आज त्याचं मुहूर्त लागलं होतं. तर बनाने वाले, एक इसके बाद में पानी डालना है, एक वो इधर ऐसे फूटता रहता है, एक इसको वो फूट जाता है। आप मुझे बताओगे कैसे करना है? ऐसे ऐसे फूटना है, एक ऐसे फूटता है, ऐसे फल में ऐसे खट जाता है। वो ऐसे ऐसे बनाना है क्या चौक? हाँ, ऐसे। इसको मैं ठोक दूंगा। वाह, कितना मोटा चौक बनाया है। देखो नैनो, साइडो गंदा, एक वो संता भी नहीं है। अच्छा, देखो मेरा हाथ कितना गंदा हो गया। ओ बाबा, ये मेरा भी हो गया देख। अरे ये देखो, पूरा आंग पर सांड दिया इसने। अब क्या करें? क्या हम दूसरा ड्रेस डाले ना, ड्रेस वाला। देखो कितना गंदा कर दिया मेरा ड्रेस, और खुद का। अरे बाप रे, इधर से देखो, देखो इधर देखो, देखो। अरे बाप रे, कितना सारा ड्रेस खराब कर दिया आपने। देखो तो ये क्या है, क्या ये आपको मेरा दगड़ कलेक्शन देखना है? देखो कितना बड़ा है मेरा दगड़ों का, बहुत सारा है। दोघी कवर शिवून झालं होतं आणि याला मी चेन बसवली आहे, तर एकदम पॅक बसलं होतं. तर चला पटकन आवरून घेते, संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बाय. यावरती झोपल्यावरती ज्याचे कोणाचे हातपाय वगैरे दुखत असतील तर त्याच्यासाठी हे प्रभावी आहे.
म्हणजे दुखणं कमी होतं. तर मी सुद्धा आणले होते 2, तर ते माझ्या घरामध्ये आहे आणि त्याला मी 2-3 वेळेस कव्हर शिवले आणि ते खराब सुद्धा झाले. तर मी यावेळेस त्याला उन्हात घालून स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर असं माझ्याकडे काठापदराची साडी होती आणि त्यापासून मग मी त्याला छान असं कव्हर शिवून घेतलं, जेणेकरून त्यातले केस आहे ते टुचू नये म्हणून. त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ करून व्यवस्थित घालून दिलं आणि मी डायरेक्ट असं शिवत असते त्याचप्रमाणे मी हे कव्हर सुद्धा शिवलं होतं. घरी मशीन असते त्यामुळे हे पटकन कामं होतात आपले. तर अशा प्रकारे मी कव्हर शिवून घेतलं. व्यवस्थित लावून झाल्यानंतर ते घाणही होत नाही आणि मुलांचं घर असल्यामुळे मला थोडंसं काळजी घ्यावीच लागते. आणि मी एक तागा आणला होता, तो की जाडसर कपड्यामध्ये आहे, त्याचंच मी हे कव्हर शिवलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 कव्हर होतील. तर मी अशाच प्रकारे माझ्या गादीला मी कव्हर शिवलेला आहे. तसंच मी याला सुद्धा शिवून घेतलं. तर कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. आता दिवसभराचं खूप काम करून दमले आहे तर